नमस्कार, मी स्वप्ना स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज कोजागिरी पौर्णिमा। कोजागिरी पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आज आपण कोजागिरी निमित्त मसाला दूध बघणार आहे। त्यासाठी लागणारा मसाला सुद्धा आपण घरीच बनवणार आहे। चला तर मग बघूया त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले। 6 ते 7 पिस्ता घेतले आहे, 5 बदाम घेतले, 5 काजू, 2 इलायची, 10-12 केसरच्या काड्या, 1 जायफळ आणि बारीक कट केलेले काजू बदाम आणि पिस्त्याचे काप आणि 4 चमचे मी साखर घेतली। अर्धा लिटर फुल फॅट वाला दूध घेतलं आहे। आपल्याला दुधाला मस्त उकळी काढून घ्यायची आहे। दुधाला उकळी येईपर्यंत मी मसाला बनवून घेते। काजू, बदाम, पिस्ता, इलायची आणि जायफळ हे आपल्याला मिक्सरमध्ये टाकून याची बारीक पावडर करून घ्यायची आहे। दुधाला मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे। जायफळ सुद्धा मी यामध्येच किसून टाकणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही नंतर वरतून पण टाकू शकता। दूध आपल्याला मस्त छान असं आटवून घ्यायचं आहे। घट्टसर असं बनवायचं आहे। हे बघा, मी मसाला बनवून घेतला आहे। मस्त अशी पावडर बनवून घेतली आहे। तुम्ही यामध्ये काजू, बदाम आणि पिस्त्याचं प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकता। दूध आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, त्यामुळे दुधाला घट्टपणा येऊन जातो। यामध्ये आता मी साखर टाकून घेणार आहे आणि केसर, म्हणजे केसरचा पूर्ण रंग आणि फ्लेवर दुधामध्ये उतरतो। थोडं 2-3 मिनिट आपल्याला याची उकळी काढून घ्यायची आहे। 2-3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता मस्त केसरचा रंग पूर्ण दुधामध्ये उतरला आहे। आता आपण मसाला टाकून घेणार आहे। मसाला टाकल्यानंतर आपण छान मिक्स करून याला 4 ते 5 मिनिट याची उकळी काढून घेणार आहे। म्हणजे मस्त जायफळ आणि इलायचीचा सुद्धा फ्लेवर दुधामध्ये उतरतो। आपलं दूध बनवून तयार आहे। आता मी गॅस बंद करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता खूप मस्त आपलं दूध दिसत आहे। आता मी हे बाउलमध्ये काढून घेणार आहे। हे बघा, खूप छान दिसत आहे। आता मी यावरती कट केलेले काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप टाकून घेणार आहे। आपलं मसाला दूध बनवून तयार आहे आणि दुधाचा सुगंध पण खूप छान दरवळतोय। चला तर मग आज कोजागिरी निमित्त मसाला दूध बनवून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।